नमस्कार सर्वांना, सस्ने जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच मी TV9 मराठी या वृत्तवाहिनीचे येथील वृत्त संपादक श्री मोहन देशमुख सरांचे नम्रतापूर्वक आभार मानू इच्छितो की त्यांनी निलेशची एक हृदयद्रावक स्टोरी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणली, आमच्यापर्यंत ती पोहोचवली। आणि ज्यावेळी TV9 मराठीनं हे वृत्त दाखवलं त्यावेळी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही बातमी पाहता क्षणीच आम्हाला आदेशित केलं की बाबा त्या बाळावर जे काही उपचार करायचे त्याची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्ही कामाला लागा। मला असं वाटतं 24 तास उलटायच्या अगोदरच काल सकाळी मला वाटतं 11-12 वाजताच्या सुमारची ही घटना आहे। आता देखील 12 वाजले। 24 तासाच्या आतमध्ये हा बाळ निलेश ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पुढच्या काही वेळामध्ये आम्ही त्याला घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यावर जे आवश्यक उपचार आहेत त्याच्या अनुषंगानं प्रथमतः डॉक्टर उपल सर जे खूप मोठे निष्णात डॉक्टर आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर काय पद्धतीचे उपचार निलेशवर करायचे याचा पूर्ण जेव्हा डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनं त्याच्यावरचे उपचार केले जातील। आपण बघताय व्हिडिओमध्ये देखील पाहिलं असेल की त्याच्या आईने पायाला दोरी बांधली होती आणि त्याच्यामुळे त्याचा पाय देखील जरा या ठिकाणी डावा पाय सुजलेला आहे। सो मी त्यांना विनंती करेल की इथून पुढे प्लीज अशा पद्धतीनं पायाला त्याला बांधू नका। त्याला खूप चांगलं भविष्य आहे, फ्युचर आहे आणि त्याला डाव्या की उजव्या पायाला देखील थोडीशी गाठ आली आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे असं त्याच्या बाबांनी आता आम्हाला चर्चेअंती सांगितलंय। ते देखील उपचार काय करता येतील या अनुषंगाने देखील आम्ही डॉक्टर साहेबांशी चर्चा करून ज्युपिटर हॉस्पिटल जे ठाण्यातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे त्यामध्ये आता या बच्चूवर पुढचे सगळे उपचार होणार आहेत। मी पुन्हा एकदा राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या घटनेची अतिशय संवेदनशील पद्धतीने दखल घेतली आणि आम्हाला सगळ्यांना जे आम्ही सगळे वैद्यकीय मदत कक्षामध्ये कार्यरत आहोत या सगळ्यांना सूचना केल्या आणि त्यानुसार आमची सगळी टीम कामाला लागली आहे। गोपाळे काका आमची या ठिकाणी त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। पूर्ण पाठपुरावा या ठिकाणी करणार आहे। त्यासोबतच सगळ्यात एक हृदयद्रावक घटना आणखी म्हणजे मला तुमचं नाव काय म्हणाला? अक्षय चव्हाण जींनी आणि त्यांच्या पत्नींनी एक दुर्दैवी घटना सांगितली की किती दिवसांपूर्वी झाली ती जळाली होती झोपडी। 1 वर्षाखाली त्यांची ते ज्या झोपडीत राहत होते ती झोपडी जळाल्यामुळे त्यांचं आधार कार्ड आणि राशन कार्ड देखील त्याच्यामध्ये जळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आधार कार्ड राशन कार्ड काढण्यापासून हा सगळा प्रवास आहे, हा सगळा संघर्षमय प्रवास असणार आहे। परंतु शेवटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत अक्षयजी आणि लवकरात लवकर आपला हा निलेश पुन्हा एकदा आता मगाशी आपण त्याच्यासोबत खेळत होतो बोलताना लक्षात आलं की त्याला ऐकू देखील कमी येते आणि बोलायचा देखील अडचण आहे। अशा मुलांना जन्मतः कर्णबधीर मुखबधीर म्हटलं जातं। ज्याला कॉक्लिअर इम्प्लांट नावाची जर शस्त्रक्रिया केली तर ही मुलं समाजातील मुख्य प्रवाहामध्ये येतात, बोलू शकतात, ऐकू शकतात, शाळेत जाऊ शकतात आणि योग्य वेळी याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे। आणि मी तुमचे देखील मनापासून धन्यवाद मानतो की तुम्ही देखील तयारी दर्शवली यायला। वय वर्ष 2 ते 6च्या मध्ये जर याच्यावर उपचार जर झाले, कॉक्लिअर इम्प्लांट जर शस्त्रक्रिया जर झाली तर आणि तरच ही मुलं पुढचं आयुष्य व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं नॉर्मल मुलाप्रमाणे जीवन व्यतीत करू शकतात। जर ह्याचा जर उशीर झाला असता, तुम्ही दुर्लक्षित केलं असतं तर कदाचित वेगळं काय घडलं असतं। परंतु परमेश्वराचे देखील आभार आहेत आणि त्या भगिनीचे देखील आभार आहेत जी भगिनी तुमच्याकडे युट्यूब चॅनलचे ज्या पत्रकार आहेत त्यांनी ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दाखवली। तर तुम्हाला आता बरं वाटतंय? हो, तुमच्या गायला पण बरं वाटतंय आता। हा, म्हणजे काही आता टेन्शन घेऊ नका तुम्ही। हा, पूर्ण आपण त्याची काळजी घेऊ, पूर्ण त्याला आपण बरं करू आणि पूर्ण अर्थात आज लगेचच एका दिवसात उपचार होणार नाही। आज त्याची प्राथमिक तपासणी होईल, डॉक्टरांचा सल्ला होईल, मार्गदर्शन होईल, त्यानंतर आपले जे आधार कार्ड राशन कार्ड हे देखील व्यवस्था आपल्याला करावी लागेल। त्यासाठी देखील आपण महाबळेश्वर तहसीलदार प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोलू आणि तात्काळ अगदी 2-3 दिवसांमध्ये राशन कार्ड आणि आधार कार्डची देखील आपण व्यवस्था करू। उत्पन्नाचा दाखला जे सगळे आवश्यक कागदपत्र ती सगळे आपण गोळा करू आणि आम्ही काळजी घेऊ की बाबा लवकरात लवकर
याच्यावरची सर्जरी व्हावी. ताई आहेत, ताई भाऊक झालेल्या आहेत, परंतु माझी तुम्हाला विनंती, बिलकुल तुम्ही चिंता करू नका. आता तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात आणि निलेशला पण पूर्णतः बरं करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि मला विश्वास आहे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची साथ आहे, नक्कीच तो या ठिकाणी बरा होईल. मला वाटतं शार्दूल भंगे काय व्यक्त होते. नमस्कार. खरं तर आज या लाईव्ह मध्ये व्यक्त होत असताना मन अक्षरशः गैरवत आहे, कारण माणुसकीचं मंदिर आणि या मंदिरामध्ये आल्यानंतर ह्या संपूर्ण प्रसंग ज्यावेळेस पाहतो आहे तेव्हा एकतर दोन पद्धतीनं आपल्या डोळ्यांना काम असतं. एकतर पाहणं आणि दिसणं. आपली डोळे या समाजामध्ये असलेल्या असंख्य चांगल्या वाईट गोष्टी पाहतात, परंतु या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये किंवा ज्या काही समाजातील समस्या आहेत त्यांच्याकडे आपण नित्यनियमानं पाहतो, परंतु या समस्या फक्त त्याच लोकांना दिसू शकतात ज्यांच्या मनामध्ये संवेदनशीलता जागी आहे, ज्यांचं मन हळवं आहे. आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचं दायित्व मागील 2.5 वर्षामध्ये ज्या रुग्णसेवकानं, ज्या महाराष्ट्राच्या आरोग्य दूतानं सांभाळलं त्या म्हणजेच आमचे मित्र मंगेशजी चिवटे सर, आणि यांच्या माध्यमातून समाजातील अशा प्रकारच्या गोरगरीब पीडित रुग्णांच्या असणाऱ्या समस्या, या सातत्यानं या समस्यांवरती आता लक्ष दिलं जात आहे. आणि याचा प्रत्यय आपण वारंवार मागील 8 वर्षांपासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून घेतोय. आजचं देखील हे तसंच एक उदाहरण आहे. 3 वर्षाचं लेकरू, त्या 3 वर्षाच्या लेकराला हा असणारा आजार मी या ठिकाणी या सोशल मीडियाच्या माध्यमावर नमूद करू इच्छित नाही, परंतु त्या आजाराची मिळालेली माहिती एका युट्यूब चॅनलच्या पत्रकाराच्या माध्यमातून आणि लगेचच आपण त्या मुलाकरिता, त्याच्या उपचाराकरिता काही ना काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या नेतृत्वाला याची खबर आपण दिली पाहिजे आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून हा उपचार केला पाहिजे. ही संवेदनशीलता माननीय मंगेशजी चिवटे सरांनी दाखवली आणि या बच्चूवरती आता पुढील काही दिवसातच 10 ते 15 दिवसामध्ये उत्तम प्रकारची शस्त्रक्रिया होईल आणि हा बच्चू समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. आणि यामुळं खरं तर या सगळ्या समस्या पाहत असताना फक्त रडत बसून आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला लढावं लागणार आहे. हा एक प्रकारचा संदेश आमचे गुरुवारी असणारे मंगेशजी चिवटे सरांनी या माध्यमातून दिलेला आहे. इतकंच या ठिकाणी व्यक्त होऊ इच्छितो. धन्यवाद. पुन्हा एकदा मनापासून आभार डॉक्टर शार्दूल भंगेजी आणि निलेशचे बाबा अक्षय चव्हाणजी यांचे पण मनापासून आभार मानतो, कारण आम्ही कितीही मदतीची इच्छा जरी दाखवली आणि त्या पालकांनी जर आले नसते इथपर्यंत तर तो पण अडचण निर्माण झाली असते. म्हणून तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवलाय त्याच्याबद्दल देखील मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो आणि लवकरात लवकर निलेश वर यशस्वी सर्जरी होईल आणि तो बरा होईल. पुन्हा एकदा म्हणजे नव्यानं तो बोलू लागेल आणि कुठल्याही आईला सगळ्यात महत्वाचं असतं की आई म्हणून त्याच्या लेकरांना हाक मारणं. तर माझी खात्री आहे की ज्यावेळी हा बरा होईल महिन्यानी 2 महिन्यांनी आणि फक्त सर्जरी झाली तर लगेच बोलायला लागत नाही, स्पीच थेरपी पण असते. कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक स्पीच थेरपी नावाचा जवळपास 6 महिने वर्षभर त्या लहान बच्चूंना स्पीच थेरपी दिली जाते. आता तुम्हाला महाबळेश्वर मधून मुंबईला ठाण्याला इकडे येणं दरवेळी शक्य होणार नाही, तर साताऱ्यामधीलच एक स्पीच थेरपीचे डॉक्टर देखील आम्ही तुम्हाला जोडून देतो. ते ह्याच्यावर प्रॅक्टिस घेणार, त्याला हळूहळू बोलता करणार आणि स्पीच थेरपी दिल्यानंतर ते मग हळूहळू बोलत जातं. ह्याला बाहेरून एक मशीन पण येतं कॉक्लिअर इम्प्लांटचं, आत एक मशीन बसवलं जातं आणि एक बाहेरून असं एक मशीन येतं आणि प्रोसेसर अतिशय उत्तम असतात आणि हळूहळू ते बोलू लागतं. म्हणजे सर्जरी जरी झाली तरी लगेच 8 दिवसात ते बोलू शकत नाही. स्पीच थेरपी दिल्यानंतर हळूहळू ते बोलू लागतं. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्यामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना अशा 2,500 बालकांच्या मोफत किंवा सवलतीच्या दरात आपण कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी करून देण्याच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत केलेली आहे आणि 2,500 मुलं शाळेत जाऊ लागली आहेत. आज तुम्ही जसे आलेले आहात तसे अनेक पालक आम्हाला व्हिडिओ पाठवतात, मुलं शाळेत जातानाचे, बोलतानाचे, आई म्हणतानाचे, बाबा म्हणतानाचे, आणि आम्हाला ते दिवाळीला विशेषतः व्हिडिओ किंवा मेसेज करतात की बाबा आज तुमच्या मदतीमुळे आमची मुलं बोलू लागली आहेत, ऐकू लागली आहेत, शाळेत जाऊ लागली आहेत.
मला वाटतं हे खूप मोठं समाधान आम्हाला देखील मिळतं. आणि म्हणून या निमित्तानं निलेश हा पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा नव्यानं तो व्यवस्थित पद्धतीनं बोलेल, आईला बाबांना आई बाबा म्हणून हाक मारेल, फक्त पायाला बांधून फक्त पायाला बांधून कारण की त्याच्यामुळे ते पुढचं त्याचं आयुष्य पायाला बांधल्यामुळे थोडं इथं सूज आली बघा आणि हे रक्त घोटू शकतं, काही होऊ काही होऊ शकतं. शकत नाही. नसा ब्लॉक तर ते विनंती आहे, तर पायाला तुम्ही बांधू नका हा शब्द आज आम्हाला तुम्ही द्या. बस तेवढंच आपल्याला तेवढंच पाहिजे. हा थोडस लक्ष द्या, पायाला बांधू नका. येस चालेल. नाही बांधणार आता पायाला? नाही पाय नाही बंद. थोडस सरांची परवानगीनच किंवा थोडं माझ्या ह्यानंच मी बोलतो की या बच्चूच्या पायाचा दोर आता या महाराष्ट्राच्या आरोग्य दूतानं काढलाय असं म्हणायला हरकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.